आजचा व्हिडिओ इकडून चालू करतोय इकडून डायरेक्टली, कारण की तयारी खूप फटाफट निघायचं होतं. 7:30 वाजलेत. आता परतीचा प्रवास चालू केला आहे मी, कारण की चंद्रतालचा रस्ता आधी बंद आहे आणि माझी तब्येत पण जरा खराब आहे. रिस्क न घ्यायची, कारण की मी एकटा आहे. त्यामुळे त्याला निघालो आहे मी काजावरून. काजामध्ये आता ऑन द वे होमस्टे मी थांबलेलो, कारण की काल रात्री तब्येत खराब झाल्यामुळे क्लोजिंग पण केली नाही. तर आय एम सॉरी फॉर दॅट. सो हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप एव्हरी वन इज डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. चला मग आता निघूया ऑन द वे टू मनाली. मनालीवरून पुढे किती आपण खेचू शकतो घरी घरी जायपर्यंत, तेवढं आपण चालूया. तुम्हाला आता ऑन द वे जर्नी तुम्हाला दाखवतो, रिटर्न जर्नी कशी असते. चला मित्रांनो, टेम्परेचर आहे 11 डिग्री. थोडी थंडी आहे सकाळी सकाळी, कारण की रात्री थोडंसं 7-8 पोहोचते. मस्त थंड वातावरण आहे. वरती बर्फ आहे बघा मित्रांनो. लोसरपासून आता चालू आलेलं आहे, म्हणजे घाट रस्ता चालू आला आहे. पूर्ण रोड खराब आहे. पूर्ण हा घाट रस्ता आहे. आता मी चाललोय घाटवर, चढतो वरती. एक तर डेंजरस आणि पूर्ण बघायला गेला तर फुल ऑफ रोड आहे. एकतर प्रॉब्लेम काय, इकडे गाडीला पॉवर कमी भेटते, कारण हाय अल्टिट्यूडमुळे ऑक्सिजन कमी भेटल्यामुळे गाडीला जे फ्युलचं बर्नआउट भेटतं, जे बर्न करते फ्यूल, ते कमी झाल्यामुळे पॉवर कमी भेटते. गाडी खूप वेळा बंद पण पडते जर लो RPM वर मी गाडी खेचायला गेलो तर. आय होप मला जास्त रिव्हर क्रॉसिंग भेटणार नाही, कारण की मी लवकर निघालो तरी पण लेट झालंच आहे. परत भेटणारच आहे. मित्रांनो, कुंझुम च्या पीकवर पोचलो आहे. कुंझुम वॉर मेमोरियल बाजूला आहे, आणि हे इकडे कुंझुमचे मंदिर. आणि तुम्ही बघाल आता तर आपल्या आजूबाजूला सगळीकडे स्नो आहे पूर्ण. जय माता दी. टेम्परेचर आता 8 डिग्री झालं आहे, म्हणजे 5-6 डिग्री असेल, म्हणजे याच्यामध्ये 8 डिग्री दिसतंय. तर आणि हात माझे पूर्ण सुन्न झालेले आहेत आता. हे बघा पूर्ण स्नो आहे. हे बघा, वाव. प्रेझेंटिंग टू यू कुंझोम पीक, स्नो माउंटन्स. मित्रांनो, एक गोष्ट आहे, कुंझुम पासचा रोड खराब आहे, म्हणजे चंद्रताल मनाली जायसाठी काजावरून, पण व्ह्यू एक नंबर आहेत. अजून किती लांब जायचं माहीत नाही. चला, हा पूर्ण ऑफरोडच आहे. मनालीपर्यंत पूर्ण असंच आहे रस्ता पूर्ण. मित्रांनो, इकडे रिव्हर क्रॉसिंग आहे मोठीवाली. तिकडे मी आता एक तासापासून थांबलो होतो, कारण की एक टेम्पो अडकलेला आहे इकडे चंद्रतालच्या. आता चंद्रताल इकडून 2 किलोमीटरच आहे. हवे रिव्हर क्रॉसिंग एक्स्ट्रीम आहे. सीधा निघालो. एक नंबर काढलेली आहे गाडी. बाकी आराम से हुआ. मित्रांनो, फायनली जाम क्लिअर केला आहे रिव्हर क्रॉसिंगचा. आणि आता पुढे चाललो आहे. खाली पार्किंगमध्ये गाडी लावली आणि पुढे ट्रेक करता चालू. 1 किलोमीटरचं ट्रेकिंग आहे पार्किंगपासून वरपर्यंत. पण ठीक आहे, श्वास फुलतोय. पण ते म्हणतात ना, खरंच समटाइम्स द हार्डेस्ट क्लाइम्स गिव्स यू द बेस्ट व्ह्यूज, आणि द बेस्ट व्ह्यूज हे आहेत. तर मित्रांनो, प्रेझेंटिंग टू यू
चंद्रताल लेक फायनली काट कसरणी करून ऑलमोस्ट विचार केलेला की चंद्रताल स्किप करूया, कारण की वेळ कमी आहे आणि नंतर मग मनालीवरून परत पण जायचं आहे. पण नंतर एक विचार केला की जाऊन दे, परत लवकर यायला भेटेल की नाही माहीत नाही. आता आलो आहे, चला लवकर कवर करूया. म्हणून चंद्रताल लेक मित्रांनो किती सुंदर आहे बघा, किती सुंदर आहे. वाव. मित्रांनो, हे चंद्रताल जे लेक आहे हे समुद्र सपाटीपासून 14,000 फीट हे आहे. असं म्हणतात त्याला की माउंट एव्हरेस्टचा हाफवे अर्ध्या रस्त्यावर आपण येऊ शकतो जर तुम्ही चढत येत असाल तर. ठीक आहे. तर जसं पँगॉंग लेक कसं सॉल्ट वॉटर आहे तसं आपलं चंद्रताल लेक गोडा पाणीचं आहे, म्हणजे गोड पाणी, ते पिऊ शकतं, ड्रिंकेबल वॉटर आहे. खूप सुंदर आहे मित्रांनो. चला मग आता थोडा वेळ इकडे बसतो जरा शांतपणे, त्याच्यानंतर परत ट्रेक करून खाली जायचं आहे, नंतर मग आपल्या घरी जाऊया. अशा प्रकारे स्पिटीची राईडची आमची ही जर्नी इकडे संपणार आहे. अजून संपली नाही आहे. हवेवर अजून मला घरी जायचं आहे मग मनालीवरून चंदीगडतून इकडे ऑन द वे. बघूया आता कुठे पोहोचतो आपण, तर पुढे बघूया आपण. चला तर मित्रांनो, चंद्रतालचे साईट सीइंग झाल्यानंतर आता उतरतोय. आता परत डायरेक्ट सगळीकडे उतरायचं आहे. चंद्रतालवरून उतरा, नंतर मग स्पिटीवरून खाली उतरा, मग मनालीवरून खाली उतरा, मग कुल्लूवरून खाली उतरा. चला आता खाली उतरण्याचं काम चालू आहे. थंडीची मजा घेतली आहे ती आता संपणार आहे मित्रांनो. फुल जाम लागला आहे. तर आम्ही आता कसे बसे बाईक रिव्हर जस्ट क्रॉस केलं आहे. तर एकच मेन पॉईंट आहे रिव्हरचा चंद्रतालला येताना, तो क्रॉस करायला जरा वाट लागते आणि त्याच्यामुळे दोन्ही साईडने सिंगल रोड असल्यामुळे एका टायमाला एक लेन सोडतात आणि जर गाडी अडकली तर खूप प्रॉब्लेम होतो. चला क्लिअर झालेला आहे रस्ता आता काय टेन्शन नाही. आता पुढे बेतालपर्यंत आता सरळ चालत जायचं, म्हणजे चालवायची आहे. पूर्ण ऑफरोडिंग मनालीपर्यंत आहे. 3 तास मला आता ही ऑफरोडिंग करायची. तर चला मग मित्रांनो, फुल ऑफरोड आहे. आपली मीटिवर 650 अक्षरची नाही येऊ शकत इकडे. कॉन्फिडंट आहे मी. ओनली ॲडव्हेंचर बाईक मित्रांनो, ओनली ॲडव्हेंचर्स. रस्ता एवढा खराब आहे. तर माझ्याकडे समोरून आता बाईक्स येत आहेत. सगळ्यांच्या बाईक्स बघा तुम्हाला कळेल. हा बघा, हा ही हिमालयन आली, अजून एक हिमालयन 450, अभी ट्रायम्फ स्पीड, त्यानंतर हिमालयन 450 ही बघ, अपाचीचं नंतर नवी 310. ठीक आहे, हे सगळे आले आहेत. सगळ्या ॲडव्हेंचर बाईक्स आहेत. एक पण तुम्हाला रोडस्टर बाईक दिसणार नाही. ॲक्च्युली असं बनायला गेलं तर स्प्लेंडर, ॲक्टिवा या सगळ्या बाईक्स पण येतात. यायला काही कुठलीही बाईक आणू शकतो, त्याचा काय प्रॉब्लेम नाही, विषय नाही. आपल्या कॅपॅसिटी कशी त्याच्यावरती आहे. तर अजून एक रिव्हर क्रॉसिंग आलेली आहे. तर मी चला मग. मित्रांनो, आता पाणी वाढत चाललेलं आहे प्रत्येक रिव्हर क्रॉसिंगमध्ये. मगाशी मी आलेलो तेव्हा एवढं पाणी नव्हतं, आता भरपूर पाणी आहे. तर आता फटाफट मला निघावं लागेल, कारण की नंतर मग पाणी वाढत जाईल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रॉब्लेम काय नाही, पास करू आपण. मित्रांनो, कपड्याची हालत पूर्ण खराब झाली आहे. शूज बघाल ना तुम्ही, बघा शूज पूर्ण वाईट आहे, पॅन्ट पण पूर्ण वाईट आहे. चला, इकडे चंद्रताल पूर्णचा रोड आहे, पूर्ण थांबलो आहे. आणि इकडे चाचा चाचाचा ढाबा आहे फेमस. ठीक आहे, तुम्ही पण कोणी पण याल इकडे चंद्रतालावरून जर मनालीला तुम्ही याल, चाचा चाचाचा ढाबा आहे. ऑथेंटिक फूड आहे, छान, सिम्पल अँड सोबर, स्वस्त आणि मस्त छान. मी राजमा चावल खाल्लं, बरं वाटलं मला आता. ठीक आहे, जरासं चाललं तरी पण हे होतं, त्रास होतो. चला मग आता निघूया पुढे. एक गोष्ट सांगायची राहिली, हे चाचा चाचा ढाबा पाटालमध्ये आहे. तर पाटालला पोचलो आहे आता. हवा खूप चालू आहे आता, मे बी तुम्हाला डिस्टर्बन्स येत असेल.
बाकी मी हळू चाललोय 36वर, पण हवा खूप आहे, थंड हवा, हात माझे फ्रीज होत आहेत. चला माझा हळूहळू पुढे मनालीच्या दिशेने. मनाली अजून 2 तास आहे, मग सकाळी 5 वाजेपर्यंत तरी क्रॉस करू शकतो असं विचार करून चालू. फ्रेश स्नोफॉल माझ्या बाजूला. युहू, रोड कधीपर्यंत असणार आहे देवालाच ठाऊ. चला रिव्हर क्रॉसिंग मित्रांनो. पाणी वाढलेलं आहे आता. मित्रांनो रोडची हालत बघा काय आहे. बापरे, बाजूला फ्रेश स्नो आहे आणि रोड पूर्ण खराब आहे, पूर्ण खराब. किती वेळा, 100-200 वेळा बोललो असेल मी रोड खराब आहे करून, का की तो आहे मित्रांनो. जिकडे मी जाईन तुम्हाला दाखवायला, तुम्हाला रोडची कंडिशन कळली पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो. चला पाणी जास्त वाटतं. स्मूथली काढले, स्मूथली. आता आय एम युजल आहे, नाव आय एम बिकमिंग प्रो ॲट दिस. एकदम स्मूथली. रिव्हर क्रॉसिंग होती, गाडी जरा दाखवते म्हणून जरा बघायला थांबलो. गाडीची कंडिशन बघा काय, फुल धूळ पूर्ण. मित्रांनो लास्ट टाइम इकडे रोहतांगमध्ये आलेलो, रोहतांग पासच्या इकडे, आणि इकडे आम्ही पुन्हा फॅमिलीने नाश्ता केलेला, मला आठवलं. मस्त असा व्ह्यू होता. सो रोहतांग चेक पॉईंटला आलो आता मित्रांनो, आणि फायनली ऑफ रोडिंग संपली आहे. फायनली खूप बरं वाटतं यार, कारण की एवढा तो ऑफ रोड होता, एवढा. आय एम डन विथ द ऑफ रोड नाव, ॲटलिस्ट फॉर द फ्यू मंथ्स. हो, प्रॉपर सॅडरिंग शिकलो आहे मी आता. चला मित्रांनो, ऑन द वे टू अटल टनल. आता अटल टनल 6 मिनिटावर आहे फक्त. मित्रांनो सिसू पण खूप सुंदर आहे. आता मी सिसूला पोचलो आहे. 5 किलोमीटर, फक्त 5 किंवा 4 किलोमीटरमध्ये अटल टनल येणार आहे. सुंदर व्ह्यू, सुंदर. सोलंग व्हॅली येईल ना आता. प्रोजेक्ट दीपक वेलकम्स यू ॲट दी टनल. चला मग मित्रांनो अटल टनलवर जाऊया. स्वागत आहे तुमचं अटल टनलला. मित्रांनो अटल टनल चालू झालेला आहे. फर्स्ट टाइम मी अटल टनलमध्ये आलेलो आहे. क्या बात आहे, फीलिंग सो वंडरफुल. एवढा लांब लचक जो अटल टनल आहे. चला गाड्या मूव्ह करतायत, काही टेन्शन नाही आहे. मित्रांनो अशा प्रकारे 12 किलोमीटर अटल टनलच्या साऊथ पोर्टलला ऑलमोस्ट मी आलेलो आहे. हो, बाहेर आलेलो आहे. क्या बात आहे, क्या ही बात है. बाप रे, वाह 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 वाह.